हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्टडी राईट या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनल अंतर्गत आपण एक्झाम प्रेप 365 सिरीज चालू असतो. त्यामध्ये आपण दररोजच्या न्यूजमधील बेसिक न्यूज कवर करत असतो विथ कॉन्सेप्ट. ओके, चला तर मग आजचं चालू करूया न्यूज विथ बेसिक. ओके, 1 सेकंड. ओके, चला तर मग आजच्या न्यूजपेपरमधील आपल्याला बेसिक न्यूज बघायची आहे. ती इथे आहे. वस्तू व सेवा कराचे 22,000 कोटी तातडीने देण्याची अजित पवारांची मागणी. तर मग हे काय आहे, ते कंपन्सेशन सेस आहे जे GSTमध्ये येतं. तर चला मग आपण हे विथ बेसिक आपण आता GST काउन्सिल इन टॅक्स स्ट्रक्चर इन इंडिया, GSTमध्ये कोणत्या टॅक्सेसचा इन्व्हॉल्वमेंट आहे हे सर्व बघणार आहोत. चला तर मग चालू करूया. तर पहिले बघूया टॅक्स स्ट्रक्चर इन इंडिया. तर टॅक्सचे 2 प्रकार आहेत. पहिले डायरेक्ट टॅक्स आणि दुसरे इनडायरेक्ट टॅक्स. ओके, तर डायरेक्ट टॅक्स कोणता, जो पर्सन पेज टॅक्स फ्रॉम ओन पॉकेट, म्हणजे जो एका कमाई त्याच्या वेल्थवर, प्रॉपर्टीवर किंवा त्याने जे इन्कम कमवलं आहे त्यावर लागतो तो डायरेक्ट टॅक्स. एक्झाम्पल काय त्याचं, इन्कम टॅक्स. आणि दुसरं आहे इनडायरेक्ट टॅक्स. पर्सन कलेक्ट टॅक्स फ्रॉम कस्टमर पेज टू गव्हर्नमेंट, म्हणजे एखाद्या वस्तूवर कन्झम्शन केलं आपण किंवा सर्व्हिस घेतली तर त्यावर लागणार टॅक्स म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स, तो आपण इनडायरेक्टली पे करत असतो. ओके, तर त्यामध्ये कोणते येतात, वॅट, सर्व्हिस टॅक्स, एक्साईज, कस्टम्स. ओके, तर आता बघूया टॅक्समध्ये जे स्ट्रक्चर आहे त्यांचं, ते डायरेक्ट टॅक्समध्ये कोणते टॅक्स इन्व्हॉल्व होतात आणि इनडायरेक्ट टॅक्समध्ये कोणते टॅक्स इन्व्हॉल्व होतात. ओके, चला मग बघूया. डायरेक्ट टॅक्समध्ये इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स, गिफ्ट टॅक्स आणि कॅपिटल गेन टॅक्स हे डायरेक्ट टॅक्स आहेत. म्हणजे हे आपल्याला जाऊन भरणं पडतात किंवा ते आपल्या नावाने येतात आणि ते भरणं पडतात. जसे नपट्टी, भरपट्टी ते आहे वगैरे आहेत. ओके, इनडायरेक्ट टॅक्समध्ये व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, ऑक्टल टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, कस्टम ड्युटी. ओके, हे आपल्याला माहितीच आहे. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणजे वॅट, जो फ्युएलवर लागतो मॅक्झिमम. ओके, आणि एक्साईज ड्युटी मेनली अल्कोहोल किंवा लिक्वरवर लागत असतो. ओके, चला तर पुढे बघा आता GST. आता ही GST कधी लागलेलं आहे आपल्याला माहिती आहे. इंडियामध्ये 1 जुलै 2017 रोजी GST इन्फोर्स झालेलं आहे. ओके, तर GST कन्सेप्ट कशाची आहे, 1 नेशन आणि 1 टॅक्स या कन्सेप्टखाली GST हे टॅक्स सिस्टीम आपल्या इंडियात लागू करण्यात आलेलं आहे. तर GSTमध्ये काय काय इन्व्हॉल्व केलेलं आहे, लक्झरी टॅक्स, एंट्री टॅक्स, लोकल टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स, एक्साईज ड्युटी, CST आणि व्हॅट हे सुद्धा इन्व्हॉल्वमेंट आहे. तर आता बघूया सेंट्रल GSTचे 2 प्रकार पडतात. एक CGST, एक SGST आणि एक तिसरा येतो इंटिग्रेटेड गुड अँड सर्व्हिस टॅक्स, जे राज्य आणि सेंटरमध्ये चालते. ओके, 2 राज्यांमध्ये व्यवहार झाला तर IGST लागतो. तर चला मग बघूया पुढे. CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्यामध्ये काय आहे, एक्साईज ड्युटी, ADE, सर्व्हिस टॅक्स आणि सरचार्ज अँड सेस म्हणजे उपकर. ओके, आता स्टेट SGSTबद्दल माहिती बघूया. स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्समध्ये वॅट, परचेस टॅक्स, लक्झरी टॅक्स, एंट्री टॅक्स आणि सरचार्ज अँड सेस हे लागत असतात. ओके, आणि आपल्या इंडियामध्ये ड्युएल सिस्टीम GSTमध्ये इंडियाच्या पार्लमेंटने ॲक्सेप्ट केलेलं आहे. एक CGST आणि एक SGST. ओके, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके, चला तर मग पुढे बघूया. आता आपण याच्या गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सबद्दल पूर्ण माहिती बघूया. तर आत्तापर्यंत आपण यांची स्ट्रक्चर बघितलं आहे की कसे आहेत, यामध्ये कोणते टॅक्स इन्व्हॉल्व होतात हे आपण बघितलेलं आहे. चला तर मग आता गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सबद्दल पूर्ण माहिती बघूया. तर GST हा डायरेक्ट टॅक्स आहे की इनडायरेक्ट टॅक्स, तर हा एक इनडायरेक्ट टॅक्स आहे. म्हणजे तो कन्झ्युमरकडून घेतला जातो. ओके, हा डायरेक्टली भरण्यात येत नाही, हा कन्झ्युमरकडून इनडायरेक्टली घेण्यात येतो, म्हणून हा इनडायरेक्ट टॅक्सच्या पद्धतीत येतो. आणि यालाच कन्झम्पशन टॅक्ससुद्धा म्हणतात. म्हणजे ज्या सर्व्हिसचे किंवा वस्तू जे आपण उपभोग घेता त्यावर लागलेला टॅक्स मीन्स कन्झम्पशन टॅक्स. ओके, आता गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा कधी इन्फोर्स झालेला आहे, 1 जुलै 2017 रोजी. आणि कोणत्या अमेंडमेंट थ्रू, 101 अमेंडमेंट. हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे आहे, डेट आणि कोणती अमेंडमेंट. ओके, तर आता गुड्स अँड सर्व्हिस टॅक्समध्ये किती प्रकार आहे, तर 5 प्रकार आहे. 0%, 5%, 12%, 18% आणि 28%. ओके, चला तर बघूया. पेट्रोलियम प्रोडक्ट्स, अल्कोहोलिक ड्रिंक्स अँड इलेक्ट्रिसिटी आर नॉट टॅक्स अंडर GST. तर या GST अंतर्गत कोणते प्रोडक्ट येत नाही, तर पेट्रोलियम प्रोडक्ट्स, अल्कोहोलिक ड्रिंक्स अँड इलेक्ट्रिसिटी आर नॉट टॅक्स्ड अंडर GST. ओके, आर सेपरेटली टॅक्स बाय स्टेट गव्हर्नमेंट. ओके, आणि आता हे GSTचं बिल कसं पास आऊट झालेलं आहे, तर मिडनाईट सेशन बोलवण्यात आलं. तर 30 जून आणि 1 जुलैच्या मधात राज्यसभा आणि लोकसभेचं जॉईंट सेशनमध्ये हे बिल पास करण्यात आलेलं आहे. ओके,
आणि आता हे GST, आता यामध्ये बदल करायचा आहे, काही लॉज नवीन करायचे, एन्फोर्स करायचे किंवा काही चेंजेस करायचे, कोण करतं? ते एक GST काउन्सिल आहे, ती हेडेड बाय फायनान्स मिनिस्टर. त्यामध्ये हे GSTमध्ये बदल करण्याचं काम ही GST काउन्सिल करत असते. आता इंडिया अडॉप्टेड ड्युअल GST मॉडेल, एक CGST सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि एक स्टेट GST मीन्स स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके, चला पुढे बघूया. तिसरा प्रकारे IGST मीन्स इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर इंटिग्रेटेड म्हणजे काय? 2 किंवा अधिक राज्यांच्या मदत झालेला व्यवहार. तर यामध्ये कसं टॅक्स होणार? तर इंटरस्टेट ट्रान्झॅक्शनमध्ये कसं असतं? आता समजा 2 राज्यामध्ये होत आहे व्यवहार किंवा सामानांची अदलाबदली होत आहे, तर मग काय होणार? इफ सेलर अँड बायर लोकेटेड इन डिफरंट स्टेट्स, म्हणजे सेलर जो विकणार आहे आणि जो घेणार आहे हे 2 वेगवेगळ्या राज्यातील असतील, तर कलेक्शन रेव्हेन्यू इज कलेक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. तर याचं कलेक्शन आहे ना हे सेंट्रल गव्हर्नमेंट करतं, जर सेलर आणि बायर वेगवेगळ्या राज्यातील असतील तर. अँड शेअर्ड विथ स्टेट वेअर गुड्स आर इम्पोर्टेड. आणि जो स्टेट गव्हर्नमेंटचा हिस्सा आहे त्याचा टॅक्समधला, तो कोणत्या राज्याला मिळणार? ज्याने विकला की ज्याने घेतला? तर ज्याने घेतलेला आहे, म्हणजे ज्याने सामान घेतलेलं आहे त्या राज्याला, मीन्स ज्या सामानाचा उपभोग त्या राज्यात घेतलेला आहे त्या राज्याला हे SGST भेटणार. कोणाकडून? सेंटरकडून. ओके. आणि दुसरा एक प्रकार आहे की स्टेट ट्रान्झॅक्शन, म्हणजे सेलर आणि बायर एकाच राज्यात असेल तर मग राज्य हे SGST कलेक्ट करतं आणि अर्धा हिस्सा सेंट्रल गव्हर्नमेंटला देतं. ओके. आणि दुसरं आपण बघितलं इंटरस्टेट, मीन्स विकणारा आणि घेणारा वेगवेगळ्या राज्यातील असतील तर ज्याने घेतलं त्याला सेंट्रल गव्हर्नमेंट 50% हिस्सा देतो. ओके, चला तर पुढे बघूया. आता GST काउन्सिलबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर GST काउन्सिलबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर GST काउन्सिल काय? गव्हर्निंग बॉडी ऑफ GST हॅव्हिंग 33 मेंबर्स. ही GST गव्हर्निंग बॉडी आहे GSTची. तिच्यात 33 मेंबर असतात. 2 मेंबर आहे एक फायनान्स मिनिस्टर आणि 2 मेंबर आहे सेंटर मेंबर्स असतात. तर 2 सेंटर मेंबर्स कोणते? एक फायनान्स मिनिस्टरचा रेव्हेन्यू खात्याचा राज्यमंत्री आणि दुसरा युनियन सेंटरचाच रेव्हेन्यू खातं असलेला मंत्री. ओके. आणि फायनान्स मिनिस्टर हे चेअरपर्सन असतं त्याचे. आणि बाकीचे 31 जे असतात ते फ्रॉम युटीज अँड स्टेटचे फायनान्स मिनिस्टर असतात, म्हणजे वेगवेगळ्या राज्यातील अर्थमंत्री आणि युनियन टेरिटरीचे अर्थमंत्री. 3 युनियन टेरिटरी यामध्ये समाविष्ट आहे. ओके. आणि 28 राज्यांचे अर्थमंत्री. ओके. आता GST काउन्सिल इज अपेक्स मेंबर कमिटी टू मॉडिफाय, रिकाउन्सिल ऑर द प्रोक्युअर एनी लोकल लॉ ऑर रेग्युलेशन्स बेस्ड ऑन कॉन्टेक्स्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे ही बॉडी काय करते का GST काउन्सिल? तर एखादा लॉ की एन्फोर्स करायचा किंवा नवीन बनवायचे किंवा GSTमध्ये काही चेंजेस करायचे असले कोणत्या प्रोडक्टमधील, टॅक्स कमी जास्त करायचं असलं तर ही बॉडी ते करायचं काम करते. ओके. आता आसाम इज अ फर्स्ट स्टेट इन इंडिया टू रेटिफाय द बिल GSTचं. ओके. 12 ऑगस्ट 2016ला आसाम हे पहिलं राज्य होतं. आणि कंपन्सेशन, आता जी न्यूज आलेली आहे की 22,000 कोटी सेंटरने राज्यांना लवकरात लवकर द्यावे अशी जी मागणी करण्यात येत आहे, ते कंपन्सेशन ड्यूज आहेत. तर हे कशावर लागतं? हे लक्झरी आयटम्सवर लागत असतं मॅक्झिमम, आणि कस्टम ड्युटीवर. ओके. आता हे कंपन्सेशन ड्यूज टू स्टेट फॉर 5 इयर्स, म्हणजे 2017-2022पर्यंत द्यायचं सेंटरने मान्य केलं तर टू काय म्हणतात, रिकवर द लॉसेस फ्रॉम, जे GST आले जे लॉसेस होणार होते स्टेटचे त्यातून रिकवर होण्यासाठी हे कंपन्सेशन ड्यूज दरवर्षी देण्याचं सेंटरने मान्य केलं. तर तेच हे पैसे आता आपले स्टेट मागत आहेत. आणि त्यामध्ये यावर्षी 1.5 लाख करोड राज्यांना देण्यात येणार आहे, असे मागच्या 43 GST काउन्सिलच्या मीटिंगमध्ये ठरवण्यात आले होते. ओके. तर अशा प्रकारे आपण कंपन्सेशन ड्यूज म्हणजे काय, GST काउन्सिल म्हणजे काय, GST स्ट्रक्चर इंडियामध्ये कसं आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्समध्ये कोणते टॅक्सेस इन्व्हॉल्व होतात, आणि टॅक्स सिस्टीममध्ये कोणते 2 प्रकार आहे, हे सर्व यामध्ये बघितलेलं आहे.